ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. नमस्कार सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याकरता 210 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या आठवड्यात 21 जुलैला आपल्या संघटित सत्संग मंडळांच्या गुरुकार्याची जी एक रोज सकाळी आपल्याला क्लिप ऐकायला मिळते, तर त्यातला जो भाग आहे 2278 सत्पुरुष आणि तीर्थयात्रा यावर सद्गुरूंनी भाष्य केलेलं आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्या आवाजात ते आपण सर्वांनी ऐकलं असेलच. या सत्पुरुषांच्या आणि तीर्थयात्रेच्या संदर्भात सद्गुरूंनी जे काही मार्गदर्शन केलं आहे त्याच्यावर मल्लीनथी करायला मी काही विद्वान माणूस नाही आहे, परंतु सद्गुरूंनी त्यामध्ये एक सांगितलं की आम्ही जेव्हा तीर्थयात्रा करतो आणि त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी जे आराध्य दैवत असतं त्या दैवताची आम्ही जेव्हा तिथे सेवा करतो तेव्हा ते दैवत तिथं स्वतः उपस्थित असतं आणि त्यामुळे ते स्वतः दैवत तिथे उपस्थित असल्यामुळे स्वतः गुरुदेव जेव्हा सेवा करतात ते तिथे उपस्थित असतं असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग त्याचबरोबर गुरुदेवांच्या बरोबर इतर जे लोक असतील तेही तिथे असतात. सद्गुरूंनी सांगितलं आहे की ते उपस्थित असलेल्या दैवतांनी जर माझ्याकडे बघितलं तर माझ्या समवेत जर तुम्ही कोणी असाल तर तुमच्याकडे त्याला बघावं लागेल. म्हणजेच विनासायस आपल्या सर्व भक्तमंडळांना गुरु सान्निध्यात त्या ठिकाणी असताना प्रत्यक्ष भगवंताची दृष्टी आपल्या भक्तांवर पडणार आहे. हे जे बोल आहेत ते सत्याचेच बोल आहेत, कारण आपले सद्गुरू हे दत्तात्रयांचे अवतार आहेत, त्यामुळे ते जे काही बोलतात ते सत्यच होत असतं. आपण त्यांना सत्य संकल्प असंही म्हणतो, परंतु या ठिकाणी संकल्पाचा भाग नाही आहे. तर गुरुदेवांनी जी परिस्थिती वस्तुस्थिती आपल्याला सांगितली त्याचं आपण आकलन केलं पाहिजे. आता याकरता खरं म्हणजे त्याची द्विरोक्ती होणार आहे हे मलाही माहिती आहे, परंतु मी ते सांगणार आहे. याच यूट्यूब चॅनलवर मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती या चॅनलवर मी एक माझा व्हिडिओ 44 क्रमांकाचा केलेला होता आणि त्या 44 क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की 1992 साली सद्गुरूंचा वर्धापन दिन आपण तिरुपती येथे साजरा केलेला आहे आणि तिरुपतीला जो वर्धापन दिन साजरा होत होता त्याचं सर्व व्यवस्था औरंगाबाद सत्संग मंडळाने पाहिली होती. त्यावेळेस औरंगाबाद सत्संग मंडळाकडे मनुष्यबळ कमी होतं, त्यामुळे त्या सत्संग मंडळातील एक प्रमुख कार्यकर्ते प्रमुख भक्त श्रीयुत मराठे काका यांनी मला पण विनंती केली होती की प्रमोद तू ये तिरुपतीला 8-10 दिवस आमच्याबरोबर सेवा करायला. आणि मलाही ती कल्पना फार आवडली. त्याचं कारण तिरुपती बालाजी हे माझं कुलदैवत होतं आणि त्याआधी काय मी तिथे गेलेलो नव्हतो. या निमित्ताने मला कुलदेवाचं दर्शन होईल असं मला वाटलं आणि ही चर्चा दिल्लीच्या एअरपोर्टवर झाली. त्यावेळेस सद्गुरू हरिद्वारची वर्धापन दिन साजरा करून पुण्याला निघाले होते आणि वाटेत त्यांना दिल्लीला थांबावं लागलं होतं आणि मग दिल्लीमध्ये ज्यांच्याकडे मुक्काम होता तिथून ते विमानतळावर आले आणि विमानतळावर थोडी फुरसत होती त्यामुळे आमची ही चर्चा झाली आणि मी सद्गुरूंची
परवानगी घेतली की मला एक 8-10 दिवस आधी तिरुपती येथे औरंगाबाद सत्संग मंडळाच्या सेवेत सहभागी व्हायची परवानगी दिली. सद्गुरूंनी ती मला अत्यंत आनंदाने दिली. फक्त त्यांनी एकच सांगितलं होतं की तिथे गेल्यावर औरंगाबाद सत्संग मंडळाचं सभासदत्व घेऊ नकोस, सेवा करायला काही प्रॉब्लेम नाही. त्याप्रमाणे मी तिथं जायचं निर्धारित केलं होतं, 1 वर्ष आधी ठरवलं होतं. आणि फेब्रुवारी 92मध्ये तो कार्यक्रम होता. आणि मग तो कार्यक्रमाला जायचं मी आधी रिझर्वेशन वगैरे केलं होतं. आणि काय माझ्या डोक्यात आलं की मी आत्ताच आपल्याला आधी सांगितलं की तिरुपती बालाजी हे माझं कुलदैवत आहे. आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण अनायसा तिरुपती बालाजीला चाललो आहे आणि सद्गुरूही त्या काळात तिथे आहेत. मग आपल्याला आपल्या सद्गुरूंबरोबर जर आपल्या कुलदैवाचा दर्शनाचा लाभ झाला तर किती चांगलं होईल. मी त्याला अमृतयोग म्हणतो. असा अमृतयोग मिळेल का मला, असं एक मनात विचार आला. पण मनात विचार आला म्हणजे सगळ्याच गोष्टी घडतील असं नाही. आपल्याला दोन्ही बाजूचे विचार करावे लागतात. आता तिरुपती बालाजींच्या दर्शनाकरता सद्गुरू येणार होते. त्यांचा 2-3 दिवस मुक्काम होता. आणि त्या ठिकाणी तिरुपती जे देवस्थान आहे, दैवत आहे बालाजी महाराज किंवा श्री व्यंकटेश्वर, तर यांच्या सेवा आणि खाली पद्मावती देवी यांच्या सेवा त्या ठिकाणी निर्धारित झालेल्या होत्या. आणि गंमत अशी होती की मी जवळजवळ 6-7 वर्ष दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये जाण्यापूर्वी मी सद्गुरूंच्या वैयक्तिक सेवेत पण काही काळ होतो. कारण सद्गुरू माझ्या घरी 12 वर्ष मुक्कामाला येत होते. त्यामुळे पंचा नेसून त्यांच्यापुढं सेवा सगळी करणं हे माझं कर्तव्य चालू होतं. पण दिल्लीला गेल्यावर 6-7 वर्ष मी या सेवेपासून लांब होतो. आणि पुण्याला परत आल्यावर काही त्या सेवेत मला जाता आलेलं नव्हतं. पंचकरी जे होते आमचे, म्हणजे पंचकरी म्हणजे काय, ज्या सद्गुरूंचे 16 वळ्याचे कडक नियम असायचे. त्यामुळे त्यांना पाणी जरी द्यायचं असेल तर ते सकच्छ व्यक्तीने द्यावं लागायचं. त्याच्यामुळे सद्गुरूंचे जे सेवेकरी होते ते सगळे पंचा नेसत असत आणि अंगात वस्त्र गुरुदेवांना काही देत असताना घालत नसत. इतर वेळेस गंजी फ्रॉक सदरा घातला तर चालत होता, परंतु गुरुदेवांना काही द्यायचं असेल त्यावेळेस मात्र ते चालत नव्हतं. त्यामुळे ही पंचकरी जी सेवा आहे ती आपले प्रभाकर काका करत होते, सुभाष देशपांडे होते, सुभाष कुलकर्णी होते, राजा भागवत होते. असे निर्णय, आता मला सगळ्यांची काही नावं आठवत नाही आहेत, पण या पद्धतीने काही काळ ही सेवक ते होते. त्याच्या आधी PR जोशी होते, Y कुलकर्णी होते. या सगळ्या लोकांनी या पद्धतीने त्यांची वैयक्तिक सेवा केलेली आहे. आणि वैयक्तिक सेवेकराचं एक बरं असतं की ते गुरुदेवांच्या सोबत असल्यामुळे जिथे गुरुदेव जातात तिथं त्यांना प्रवेश होतो. माझी अडचण अशी होती की मी आता वैयक्तिक सेवेत नव्हतो आणि त्यामुळे मला गुरुदेवांच्या बरोबर कुठल्याही देवाच्या सेवेला, म्हणजे तिरुपती बालाजी असतील किंवा आपले पद्मावती आईसाहेब असतील, असं काही जाता येणार नव्हतं. त्याचा दुसरा भाग असा होता की हे जे देवस्थान आहे हे अत्यंत श्रीमंत देवस्थान आहे. आणि या श्रीमंत देवाची सेवा करायला त्याच प्रकारचं साहित्य नेणं आवश्यक असतं. आणि आपल्या गुरुदेवांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते अशा सेवा करत असताना सर्वात उच्च प्रतीचं, उच्च क्वालिटीचं ज्या ज्या गोष्टी असतील त्या ते अर्पण करण्यात घेत होते. आणि मग त्या ठिकाणी कदाचित तिरुपती बालाजी यांना जर वस्त्र नेसवायचं असेल तर ते रेशमी वस्त्र हे फार महाग असतं. आईसाहेब पद्मावती यांना जर काही रेशमी वस्त्र नेसवायचं असेल तर तेही महाग असतं.
आणि मग असं जे महागड्या वस्तू असतील तेवढी सेवा करण्याची माझी ऐपत नव्हती हो. म्हणजे वस्तुस्थिती होती किंवा आहे ती सांगणं यात काय आपल्याला हे नाही. म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून मला काही फारसं दुःख नव्हतं. पण पैशापेक्षा मी एका गोष्टीने श्रीमंत होतो की माझ्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा होती. ती कृपा कुठल्याही पैशापेक्षा अत्यंत मौल्यवान आहे. त्यामुळे जरी माझ्या मनात आलं आपण करू शकत नाही तरी मला त्याचं काही फार वाईट वाटलं अशातला भाग नाही. पण आता हे दोन्ही मार्ग बंद होते. कारण जे सेवा करणारे मंडळी असतात, एखाद्याने वस्त्र दिलं, एखाद्याने काही साडी दिली आहे, तर त्यावेळेस जो वस्त्र अर्पण करणार असतो, गुरुदेव अर्पण करणार आहेत, पण तो वस्त्र कोणतरी घेतलेला आहे आणि मग त्या भक्ताला गुरुदेव आतमध्ये घेऊन जात असतात. पण आता हे दोन्ही बाबतीत वैयक्तिक सेवा नाही आणि महागड्या वस्तू आपल्याला खरेदी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझी पंचायत झाली, आता आपण कसं काय करावं. बरं, हट्ट करून गुरुदेवांना मी म्हटलं असतं तर कदाचित गुरुदेवांनी मला घेऊनही गेले असते. गुरुदेव अत्यंत दयाळू आहे. परंतु ते काही मी बोललो नाही. मग एक युक्ती केली म्हणा काय असेल की मी सद्गुरूंना घरातून निघताना प्रार्थना केली. आपण नाहीतरी पुढे बाहेर जात असताना देवाला सांगून जातो आणि आमच्या दृष्टीने देव म्हणजे माझे एक सद्गुरू. मी बऱ्याच वेळा बोललो आहे की मी जेव्हा माझा वैयक्तिक गुरुदेवांशी संबंध होतो म्हणजे मानसिक संबंध, जेव्हा ते समोर होते तेव्हा फारसं संबोधन करण्याचं काही कारण नव्हतं. आदरयुक्त आपण 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 असे शब्द वापरून बोलत असतो. अर्थात मी त्यांना कायम महाराज असं संबोधत होतो. गुरुदेव किंवा हे सद्गुरू हे थोडे नंतरची शब्दावली आलेली आहे. मी ज्या काळात त्यांच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही महाराज या शब्दाने हाक मारायचो. पण प्रार्थना देवापुढे करताना तुम्ही त्यांना देवा म्हणायचो. आणि मग म्हटलं, देवा माझं कुलदैवत बालाजी आहे आणि माझे सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे त्या ठिकाणी तिरुपतीला चाललेत आणि त्यांच्या सेवेसाठी मी पण चाललो आहे. तर असा हा योग येतो आहे. तर मला माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या सद्गुरूंच्या समवेत मला दर्शन तिरुपती बालाजीचं म्हणजे माझ्या कुलदैवताचं मिळावं. प्रार्थना केली आणि प्रवासाला निघालो. त्या ठिकाणी 10-12 दिवस मुक्काम होता. त्यामुळे आधीच्या काळात तिरुपती बालाजींचं 2दा-3दा माझं दर्शन घेऊन झालेलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष देवाचं. सद्गुरू आले, 3 दिवसाचा कार्यक्रम होता. 2 दिवस सरले आणि तिसऱ्या दिवशी दुपारी जेवणं वगैरे झाली, प्रसाद भोजन झालं आणि जरा पोहडलो होतो. सद्गुरू पण विश्रांती घेत होते आणि त्या दिवशी दुपारी काय असा मोठा कार्यक्रम नव्हता आणि अचानकपणे 3:30-4च्या सुमारास एक गृहस्थ आले. ते म्हणले, तुम्ही VIP दर्शनाला जाताय का? पास आहे आपल्याकडे. मलाही ते सद्गृहस्थ कोण होते माहीत नाही बरं का. आता काय माहिती का, एवढे तिरुपतीला आपले भक्त आलते, मी काय सगळ्यांना ओळखत नव्हतो. ते म्हणले, ब्रेक दर्शनचं हे आहे, स्पेशल दर्शन आहे, तर तुम्ही जा. त्यांनी मला पास दिला. माझ्यावर माझा चुलत भाऊ होता वसंत रंगे म्हणून. तर मी त्यांना अजून एक पास मागितला. त्यांनी दिला 2 पास. पास तर घेतले. आता डोक्यात विचारायला लागला की आता आपलं दर्शन तर झालेलं आहे 2दा. बरं, आज आता महाराज इथे आहेत. आता महाराजांना विचारून जावं का महाराज काय करावं, जावं का नाही, असाही प्रश्न होता संभ्रमित. आणि महाराज विश्रांती घेत होते, त्यामुळे तिथे जाणं बरोबर वाटलं नाही मला. मग शेवटी एक विचार केला, आणायचा पास मिळाले जाऊ देऊ, कारण आता इथे काही कुठला कार्यक्रम नाही आहे. आणि मग मी आणि आमचा भाऊ दोघं गेलो. ब्रेक दर्शन असलं म्हणजे काय, अगदी पुढच्या दरवाजाने ते उघडतात. त्यामुळे तो दरवाजा उघडला गेलेला होता आमच्याकरता. आम्ही तिकडे गेलो. लाईन असतेच, पण ती लाईन फार थोडी असते. आणि एक अर्ध्या तासात आमचा नंबर आला आणि आम्ही त्या गाभाऱ्याच्या इथं गेलो. आता तिथं काय व्यवस्था
की समयच्या तिथे समय लावलेले असतात, त्या समयीच्या ह्याच्यात देवाचं दर्शन घ्यायचं. आणि मग असं दर्शन घेत असताना मी हात जोडले, समोर बघत होतो आणि देवाला प्रार्थनाही करायला सुरुवात केली होती. आणि तेवढ्यात माझं समोर लक्ष गेलं, तर देवाच्या समोर आपले गुरुदेव साक्षात परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे देवाला पूजा करून ते देवाला हात जोडत होते. एकाच वेळेस मीही नमस्कार करत होतो आणि माझे सद्गुरूही देवाला नमस्कार करत होते. आणि आम्ही नमस्कार वगैरे केला. त्या ठिकाणी सद्गुरूंना पाहिल्यावर मला एक आनंदाचं भरता आलं की आपली इच्छा पूर्ण झाली. आपली जी इच्छा होती की आपल्या कुलदेव दर्शन आपल्या सद्गुरूंच्या समवेत व्हावं ते झालं. आणि आम्ही परत आलो. गुरुदेव हे अत्यंत VVIPच्या दरवाजाने आत गेलेले होते. तेव्हा ते ताबडतोब त्यांच्या कारमधनं जिथे राहण्याच्या ठिकाणी आले आणि आम्ही पायी गेलो. म्हणजे सद्गुरूंनी आत्ता या क्लिपमध्ये जे सांगितलं आहे की माझ्यासोबत तुम्ही असाल तर तो दैवत हे तुमच्याकडे बघणारच आहे, माझ्याकडे बघणार, तुमच्याकडे बघणार आहे, त्याला बघावं लागेल. हे किती समर्पक त्यांचं सांगणं होतं ते बघा. अर्थात त्यावेळेस हे त्यांचं सांगणं मी वाचलं होतं, ऐकलं होतं, अशातला अजिबात भाग नाही. हे मला आत्ता परवा 21 जुलै 2026 रोजी ऐकायला मिळालं. गुरुदेवांचं वाङ्मय एवढं आहे की आपण सगळंच काही वाचू शकत नाही. परंतु मला एक आनंद असा वाटला की माझ्या सद्गुरूंनी माझी मनातली सुप्त इच्छा पूर्ण केली. आणि खरोखरीच हा अमृतयोग होता आणि माझं दर्शनही झालं. त्याच्यानंतर मी त्या जिथे सद्गुरूंची व्यवस्था होती तिथे गेलो होतो, उतरलो आणि आम्ही तिथंच राहत होतो, गेलो. आता स्वाभाविकपणे आपण बालाजींचं दर्शन घेऊन आलो आहे, गुरुदेवांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यामुळे मी दर्शनाला गेलो आणि मी प्रत्यक्ष त्यांच्याशी दर्शनाबद्दल बोललेलो नव्हतोच. म्हणजे मला दर्शन मिळावं असं काही त्यांना पण प्रार्थना केली होती. त्यांची प्रतिमा आमच्या देवात आहेच ना, तेव्हा ती प्रार्थना त्यांना पोचली होती. त्यांनी ती माझी व्यवस्थाही केली, दर्शनही झालं. आता म्हटलं आपण सद्गुरूंचं दर्शन घ्यावं म्हणून मी गेलो. काय औपचारिकता फारशी काय आमच्या बाबतीत नव्हती. आम्ही गेलो, मी दर्शन घेतलं आणि साष्टांग नमस्कार केला. त्यात काय झाली गंमत, मी मागच्या म्हणजे मी या 44 व्हिडिओमध्ये सांगितले, पण आता परत सांगतो की कोणीतरी एक जण पुढून दर्शन घेत असताना तो मागे असा येतो. आपल्याकडे बऱ्याच लोकांना गुरुदेवांकडे पाठ करायची नाही असं त्यांचा परिपाठ असतो, तेव्हा ते मागे चालतात. आणि अशा ह्याच्यात मी नमस्कार करत असताना एका भक्ताचा पाय माझ्या हातावर लागला आणि ते पाहिल्यावर सद्गुरू माझ्यावर फार रागवले. म्हणजे तुला अक्कल वगैरे काय आहे की नाही, काय दर्शनही तुला नीट घेता येत नाही. अर्थात सद्गुरू बोलले आणि तो त्यांचा अधिकार आहे. माझ्याकडनं कदाचित त्यावेळेस चुकलं असेल, मी बघितलं असेल तो माणूस मागे येतोय, हे अगदी बरोबर आहे. परंतु माझी पूर्ण कल्पना अशी आहे की ते रागवणं त्या प्रसंगाचं नव्हतंच. ते रागवणं वेगळं होतं. त्यांनी माझी मनोमन प्रार्थना ओळखून, प्रार्थना त्याच दिवशी केली, ती पोचली होती त्यांना. ती त्यांनी व्यवस्थाही माझ्या दर्शनाची केली आहे. त्यांनी त्याची ओळख मला दिली नाही, मी त्याची ओळख त्यांना दिलेली नव्हती. तेव्हा तो कदाचित असणार की तुला माझ्याकडे येऊन बोलला असतास तर मी तुला नेलं नसतं का दर्शनाला, असेल. आणि त्याप्रमाणे मला ओरडा बसला. अर्थात तो ओरडा प्रेमाचा होता काय. आणि त्याच्यानंतर बघा सद्गुरूंचं एवढं हे होतं की असं काही झालं ना तर सद्गुरू तो भक्त हसल्याशिवाय बाहेर जाऊ देत नसत. त्यामुळे मला म्हणले, अरे प्रमोद, एक 5-1 मिनिटांनी, प्रमोद तू या औरंगाबाद सत्संग मंडळाच्या सेवेकरता आला होतास नाही ते? हो. कधी आला होता? आमची तारीख सांगितली. आणि मग त्यांनी मराठी काका तिथे उभे होते, त्यांना विचारलं, का मराठी?
तुम्ही तुमच्या सत्संग मंडळाच्या लोकांना सेवा केल्याबद्दल माझ्या हस्ते एक प्रतिमा आणि नारळ श्रीफळ दिलं. मग तुम्ही या प्रमोद आणि अशोक दसवंडीकर यांना का नाही दिलं? तेही तुमच्या सेवेकरता आले होते ना. आणि एवढं बोलले आणि त्यांनी सेवेकराला सांगितलं, घे रे तिकडून श्रीफळ इकडे. आणि मग एक श्रीफळ मला दिलं, एक श्रीफळ आमच्या दसवंडीकर काकांना दिलं. तेही दिल्लीतनं सेवेला आले होते. म्हणजे सद्गुरूंचं आपल्यावर प्रेम किती आहे बघा. म्हणजे मला त्यांनी माझ्या कुलदेवाचं दर्शन त्यांच्यासमोर घेण्याचा योग आणलाच, पण त्याचं एक आठवण स्मरण म्हणून त्यांनी मला तिथं श्रीफळ पण दिलं. याच्यात प्रत्यक्ष माझ्यात आणि त्यांच्या या दर्शनाबद्दल अजिबात कधीही बोलणं झालेलं नाही. पण तो जो श्रीफळ सद्गुरूंनी मला माझ्या कुलदेवतेच्या स्थानी दिलं आहे, तिरुपती बालाजीला दिलं आहे, ते आजही माझ्या देवाऱ्यात मी तो नारळ जपून ठेवला आहे, पूजनात ठेवलेला आहे. म्हणजे रोज त्याची काही मी फुलं वाहतो अशातला भाग नाही आहे, पण त्याला वस्त्र वगैरे घालून देवात ठेवून दिलेलं आहे. एक आपण जतन केलं पाहिजे. त्याला माझ्या सद्गुरूंचा स्पर्श झालेला नारळ आहे आणि तो कुठे झाला आहे तर माझ्या कुलदेवतेच्या स्थानी झाले. अशा पद्धतीने हा माझा कुलदेवतेचं दर्शन त्यांच्यासोबत झालंच. आणि सद्गुरूंनी आत्ता या क्लिपमध्ये सांगितलं ते किती सत्य आहे. म्हणजे सत्यता आहे, सत्य म्हणजे काय, ते सत्यसंकल्पच आहेत, पण त्याची आपल्याला प्रचिती येते आणि मला ती प्रचिती आली. भले तो मी त्याचा जो उपदेश आहे तो आज ऐकला असेल, पण त्या दिवशी 92 साली माझ्या डोक्यात ती कल्पना यावी ही देखील सद्गुरूंचीच योजना आहे. कारण आपल्या मनात तशी इच्छा जागृत झाल्याशिवाय ते बालाजी महाराज मला दर्शन कसे काय देतील? तेव्हा ती इच्छा व्हावी लागते आणि ती इच्छा माझ्या मनात त्याचं बीज त्यांनी पेरलं होतं. कदाचित ते 1 वर्ष 91 साली पेरलं असेल, मला माहीत नाही. पण या पद्धतीने मला त्यांनी तो दर्शनाचा लाभ दिला. खरोखरीच आपण आपल्या सद्गुरूंचे आभार किती मानावे तेवढे थोडेच आहेत. हा जो माझा अनुभव आहे तो त्या क्लिपशी मी निगडीत करून तुम्हाला सांगितला. मला माहिती आहे हा अनुभव मी पूर्वी 44 क्रमांच्या व्हिडिओत सांगितला आहे, पण आज या क्लिपच्या आठवणीने मला ते जागृत झाल्या माझ्या स्मृती आणि म्हटलं हे आपण सांगायला पाहिजे. हा अनुभव फार ज्वलंत असा मला आलेला आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्या कुलदेवतेची कृपा होणं हे खरोखरीच आहे. आता या ठिकाणी मी हा विषय निघाला आहे. गुरुदेवांनी आपल्याला गुरुदेवांनी मला ते दर्शनाला लाभ दिलाच, पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की 6 साली एक सैलानी बाबांचे शिष्य भागवत बाबा म्हणून आहेत, ते आमच्या बिल्डिंगमध्ये आले आणि त्यांच्याकडे आले. त्यांनी मला दर्शनाला बोलवलं. आम्ही आपलं दर्शनाला गेलो तिथं. त्यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपल्या गुरुने सांगितले तुम्ही कुठे गेलात तरी मला नमस्कार करता असा नमस्कार करा. आणि मग मी त्याप्रमाणे शिरसाष्टांग दंडवत घातला आणि मी उभा राहिलो. त्यावेळेस ते जे भागवत बाबा होते ते हिंदीत मला म्हणाले, आप कुलदेवत को कब गए थे? मी त्यांना सांगितलं 92 साली गेलो होतो, झालं दर्शन माझं. नाही नाही, आपको बुलावा है, आप जाके आओ. मग मी खाली बसलो. तर खाली बसल्यानंतर मात्र ते माझ्या मराठीत बोलायला लागले. ते म्हणले बघा मी बाकी कोणाला सांगितलं का? नाही. मग तुम्हाला फक्त सांगितलं का? त्यामुळे तुम्ही नमस्कार करताना मला संदेश आला, याला माझ्याकडे पाठवून द्या, म्हणून मी तुम्हाला बोललो. हे आता ते बोलले, मी ऐकलं, माझं दर्शन झालं होतं. आणि तिरुपती बालाजी जरी माझं कुलदैवत असेल तरी दरवर्षी जावं आणि एवढं काही सोपं नाही आहे. बरं, घरातल्या सगळ्या लोकांना घेऊन जायचं म्हणजे अनेक अडचणी असतात. पैशाच्या अडचणी तर सोडून द्या, पण आपल्याला स्त्रियांच्या ज्या मासिक धर्माच्या अडचणी तेही बघाव्या लागतात. आणि मग ते कसं जमायचं असा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर मला वाटतं गुरुपौर्णिमेला मी निघालो होतो, तेव्हा आपलेच एक भक्त मला एस टीमध्ये भेटले आणि एस टीमध्ये भेटल्यानंतर त्यांनी मला म्हणले का तुमचं कुलदैवत काय? म्हटलं बालाजी.
तुम्ही कधी जाता म्हटलं 92 साली गेलो गुरुदेवावर. नाही नाही गुरुदेव झाले वर्ष 2 वर्ष जाऊन येत चला. म्हणजे त्या भागवत बाबांनी मला सांगितलं हिंदीमध्ये. आणि ते सैलानी बाबा हे कुठली ती सुफी परंपरेतले संत होते. त्यांची एक आधी चालू होती ती त्यामध्ये बऱ्याच वेळा हिंदीत बोलायची आणि नंतर म्हणजे मराठीत बोलले. आणि आपल्या म्हणजे गुरुभक्तांनी पण मला गुरुपौर्णिमे दिवशी हा एक त्याला काय म्हणतात सल्ला दिला. आम्ही दोन्हीचं एकंदर ऐकल्यानंतर मग मी सहकुटुंब 6 साली त्या ठिकाणी गेलेलो होतो. मला वाटतं गणपती उत्सव संपल्यानंतर त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने आमचं त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे परत माझ्या कुटुंबाला. म्हणजे आपल्या गुरुदेवांची आपल्यावर कृपा असली की योग्य व्यक्ती आपल्याला योग्य दिशा देतात. ही गुरुदेवाचीच योजना असणार की यांनी जावं दर्शनाला परत जावं असा हा कुलदेवतेच्या दर्शनाचा भाग आहे. 6 साली आम्हाला सहकुटुंब सहपरिवार माझी आई पण आलेली होती आणि आम्हाला सगळ्यांना दर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. तो पण एक सांगायचा भाग आहे की आम्ही गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दर्शनाला म्हणून तिथे सकाळी गेलो. तिथे कुपन वगैरे काढावं लागतं आणि आम्ही कुपन काढायला गेलो. ते म्हणले नाही तुम्हाला आम्हाला दिवशी निघायचं होतं 2 दिवसांनी. ती 10ची गाडी होती 8ची वेळ दिली त्यांनी. बरं म्हटलं 8ला दर्शन तर आपल्या गाडी कशी मिळायची. आम्ही जरा चिंतित झालो. आता काय करावं म्हणून विचार केला. तर माझ्याबरोबर माझा चुलत भाऊ सुरेश रेंगे म्हणून होता आणि त्या सुरेशने डोंबिवलीहून तो निघाला होता. डोंबिवलीहून त्याच्या बिल्डिंगमध्ये कोणतरी आंध्र प्रदेशमधली गृहस्थ राहत होते आणि त्याचं सहज बोलणं आलं. ते म्हणजे तिरुपतीला चाललं आहे. अरे थांबा तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगा, तुमच्याकडे किती लोक आहेत सांगा मला, मी तुमची व्यवस्था करू. आणि त्यांचं काही ते बोलणं झालं. त्या गृहस्थाचं आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री करायला कोणतरी ओळखीचं होतं आणि आम्ही 100-200 फूट पुढे गेलो त्या लोकांनी नाही म्हटल्यावर. आणि तिथलचा जो शिपाई आहे वॉचमन तो आमच्या मागे धावत आला. अरे अरे रेंगे कौन है आपके पास. आम्ही म्हटलं आम्हीच होत. हो आम्ही गेलो. त्यांनी त्या बाबूला भेटलो. ते म्हणले कितने लोक आहे म्हणजे 12 लोक. गेलो 12 पास जाऊ अभि दर्शन हो जाएगा. काय म्हणजे काही वेळेस असं असतं की आपण जेव्हा आपल्या सद्गुरूंना प्रार्थना करून घरातनं निघतो तेव्हा आपले सगळे मार्ग मोकळे होतात. मी मागच्या 44व्या व्हिडिओमध्ये स्मृतुगामित्वाचं एक मधली नथी गेली होती की स्मृतुगामी म्हणजे काय तर स्मरण करताच हजर होणारं दैवत आणि आपले सद्गुरू हे स्मृतुगामीच आहेत. ज्या वेळेस तुम्ही त्यांचं स्मरण करता त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते आपल्याला मदत पाठवून योग्य ते करा. दर्शन म्हणजे काय की प्रत्येक वेळेस त्यांची मूर्ती आपल्यापुढे येईल आणि आपण नमस्कार करू असं नाही. तुमच्या मनात ज्या काही इच्छा निर्माण झाल्यात त्या पूर्ण करणं हे स्मृतुगामित्वाचं एक लक्षण आहे. तर हा व्हिडिओ याकरता मी सांगितला. गुरुदेवांचं जे आपल्याकडे गुरुवाणी नंतर काय तुमचं अमृत कलश काही आपण खंड वगैरे प्रकाशित केलेले आहेत. यातलं प्रत्येक वाक्य हे सत्य स्वरूप आहे हे आपण लक्षात घ्यावं सगळ्यांनी. त्याकरता हा मी पुन्हा अनुभव आपल्याला सांगण्याचा निर्णय घेतला. आपण इथे सांगू. श्री गुरुदेव दत्त.